लगनसराईत एक गोड परंपरा असते। घरोघरी जाऊन बोलावणा देताना हातात असते ती एक गोड तेलची। ही एक तेलची नसून ती असते एक प्रेमाचं, नात्यांचं आणि आपुलकीचं निमंत्रण। आज आपण तीच पारंपरिक तेलची बनवणार आहोत, जी चवीनं तर भारीच आहे, पण भावना त्याहून मोठ्या आहेत। नमस्कार, रेसिपीज विथ अक्षतामध्ये तुमचं स्वागत आहे। करूया सुरुवात आजच्या रेसिपीला, जी की आखाड्यात आवर्जून बनवली जाणारी आणि शिदोरीची मुख्य निवड असणारी तेलची। सर्वात आधी सांजोरा बनवण्यासाठी अर्धा किलो रवा घ्यायचा। हा बारीक रवा आहे। अर्धा किलो गूळ, जो की बारीक करून घेतला। गुळामध्ये 1 ग्लास पाणी घाला। गुळापेक्षा कमी पाणी असलं पाहिजे, याची काळजी घ्या। हे बघा, इतकंच। आता रवा भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवा। त्यात रवा टाकून एक 10 ते 15 मिनिटं मस्त खरपूस रवा भाजून घ्यायचा। रवा भाजून झालेला आहे। हे पहा, गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे पाण्यात। आता हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली। हलवून घ्या। चांगलं मिक्स झालं की हे मिश्रण आपल्याला 4 दिवस भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 4 दिवसानंतर हे मिश्रण असं दिसतं। हे पहा, पोळी बनवण्यासाठी जसं कणिक आपण मळतो तसंच कणिक मळून हा सांजोरा त्यात भरून घ्यायचा। एक छोटासा पेढा करून तेलची लाटायला सुरुवात करायची। अगदी मध्यम आकाराची तेलची लाटायची, जास्त मोठीही लाटू नका आणि जास्त जाडही ठेवायची नाही। सारण त्यात जास्त भरायचं, छान लागतं चवीला। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाटलेली तेलची सोडायची आणि त्यावरतून हळूहळू तेल सोडायचं असं। हे पहा, किती मस्त टमटमीत फुगली आपली तेलची। अशा खरपूस रंगाची तेलची झाली की मग तेलची काढून घ्यायची। माहेरची आठवण, लगनसराईचं गोड निमंत्रण, ही आहे तीच पारंपरिक रव्याची गोड तेलची, जी खाल्ल्यानंतर आमंत्रणाला फक्त आणि फक्त हो म्हणावंसं वाटतं। ट्राय करा तुम्ही पण, कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये कशी झाली तुमची तेलची। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।